मधून स्ट्रायकरवरती बॅट्समन तुम्ही पाहताय स्ट्रायकर एंडला ते सोमनाथ गायकर नॉन स्ट्राईक एंडवरती बॅट्समन निकेश पाटील सज्ज असेल तर पहिलं पॉवर प्ले षटक तुम्ही पाहताय तेजस पाडेकरला शतरक्षणाची व्यूहरचना पूर्णपणे शतरक्षण सजवलं गेलं पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी सामना स्टार्ट होतोय अगदी पाहिलं गेलं तर टाइम ऑलरेडी असेल सर्व संघांसाठी 11:40 सामना सुरू झाला 4 षटकांमध्ये 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक फेकणं हे गरजेचं असतं शतरक्षण करणारा संघ चिंद्रन संघ या गोष्टीकडे आपण लक्ष असू द्या पहिल्या चेंडू ओव्हर पिच फेकून दिला डीपीडी गेट शतरक्षक तैनात परंतु गॅप भरपूर मोठं होतं चेस करता आलं नाहीये शतरक्षकाला चेंडू पहिल्या टप्प्यावरती फरार मिळतील पहिल्या बॉलवरती 4 धावा तर पहिल्याच चेंडू अगदी तेजस पाडेकरचं ओव्हरपी सोमनाथ गायकरनं हेरलं आणि डी मिडीकडे चेस भरपूर मोठं करायचं होतं कारण गॅप भरपूर मोठा पॉवर प्ले सुरू आहे हा चेंडू ऑफ स्टार्टला कट करायचं होतं अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटच्या मध्ये जो भरपूर मोठा गॅप आहे कारण की पॉवर प्ले सुरू आहे फक्त 2 चला नेक्स्ट मॅच एसीसी रोहिंजन विरुद्ध केपीसी इनामपुरी दोन्ही कॅप्टन जर आले असतील आपण देखील इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी संपर्क साधा केपीसी इनामपुरी आणि एसीसी रोहिंजन या दोन संघांमध्ये लढत तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर चांगला क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळाला चेंडू ग्लान्स करत असताना फटका तर मिस टायमिंग शतरक्षक जज करतोय मात्र उलट्या दिशेने झेल घेणं थोडंसं कठीण असतं जजमेंट चांगलं केलं होतं परंतु चेंडूला लॉंग लेग रिझनला अडवला जाईल तोपर्यंत अवधी होता 3 धावा घेण्याचा आणि संधी देखील आली होती शतरक्षकाला परंतु हाफ चान्स म्हणावे लागेल कारण की उलट्या दिशेने धावत जाणं आणि झेलला कॅरी करणं थोडंसं कठीण असतं प्रयत्न चांगले केले होते परंतु 3 धावा या बॉलवरती रोखू शकला नाहीये 2 फलंदाज निकेश पाटील आणि त्यानंतर सोमनाथ गायकर तुम्ही पाहताय या 3 धावांची टीमची टोटल पुढे जात असताना एकंदरीत 7 या आकड्यावरती प्रथम स्ट्रायकर एंड वरती आला बॅट्समन निकेश पाटील पहिले निकेश पाटीलचा विचार केला सराव नेहमी सातत्याने या खेळपट्टीवरती राहिलाय जेव्हा अंगमाला सुरुवात होती तेव्हा मात्र सातत्यानं या खेळपट्टीवरती सराव प्रॅक्टिस याच मैदानावरती तो करत असतो कितपत फायदा असेल कारण खेळपट्टीचा अनुभव त्याच्याकडे अनुभव भरपूर असेल निकेश पाटीलकडे आणि निकेश पुणे सज्ज होते तेजस पाडेकर पहिल्या बॉलवरती चौकाला लावतो त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करतोय फुल्लर लाईनचा चेंडूची लाईन पाहावी लागेल पण ते इशारा करते इटीचा वाईट एक्स्ट्रा धावफलकावरती ॲड होईल कारण की तुम्ही पाहिले तर एक उजव्या हाताचा गोलंदाज त्यानंतर एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन त्यामुळे थोडंसं दिशेवरती नियंत्रण ठेवणं कठीण असेल आणि हे असं खूप कमी टीममध्ये पाहायला भेटतं लेफ्टी अँड रायटी कॉम्बिनेशन आणि इथे मात्र पाहायला गेलं तर वाकलन टीमनं ते केलं आहे हा चेंडू देखील पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर सलग तर दुसरा वाईट चेंडू आहे आणि इथे मात्र 2 एक्स्ट्रा धावा धावफलकावरती ॲड होत्या टीमची टोटल पुढे जात असताना जगदंब वाकलन टीमची धावसंख्या धावफलकावरती पहिलं पॉवर प्ले षटक सुरू असताना 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात यादी पाहिलं तर सोमनाथ गायकर उजव्या त्याचा फलंदाज होता त्याच्या अगेन्स्ट चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत होता परंतु निकेश पाटील जास्त डावकऱ्याचा गोलंदाज त्या समोर आलाय या ठिकाणी अगदी खोलात टाकलाय धाव घेण्याचा प्रयत्न चेंडू शॉर्ट पॉइंटला फील्ड केला जाईल तोपर्यंत फक्त मिळते एकच धाव 21 धावसंख्या टीमचे पुढे धावसंख्ये पुढे जात असताना 10 या आकड्यावरती दुहेरी अंकामध्ये संघ जाऊन पोहोचलाय पहिला पॉवर प्ले ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहिलं गेलं तर 4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल कितपत धावसंख्येवरती रोखलं जाईल परंतु सुरुवात अतिशय चांगली अजून 2 चेंडू शिल्लक आहेत जगदंब वाकलन टीम प्रथम फलंदाजी करतोय पहिल्या इनिंगमध्ये ऑन साईडला शपथ झाले पूर्णपणे जागा बनवली स्ट्रोकसाठी चेंडू सरळ लॉंग लेग रिझनला पहिल्या टप्प्यावरती फरार पंचांचा इशारा येतो 4 धावा ते सोमनाथ गायकरच्या बॅटपदने ह्या इनिंगमध्ये दुसरा चौकार पाहायला मिळाला पहिल्या चौकार डीप मिड विकेटला त्यानंतर आता अगदी जागा बनवली यष्ट्या पूर्णपणे कव्हर केल्या होत्या चिवला सरळ लॉंग लेग रिझनमध्ये 4 धावा मिळत असताना टीमची टोटल 14 या आकड्यावरती
तेजस पाडेकर आता थोडासा मागणी कामगिरी होते. हा चेंडू ऑफ साईडला जबरदस्त क्रिकेटचं तंत्र शुद्ध पडकावून पाहत आहे. चेंडू सरळ निघून जाते. पंचांचा इशारा येतो डीप पॉइंटला. म्हणजे पहिल्या टप्प्यावरती फरार. या षटकातील तिसरा चौकार आणि शेवट मात्र गोड केला आता मात्र या षटकाचा. सोमनाथ गायकरनं पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. धावफलकावरती धावा लागल्यात. एकंदरीत 18 धावा. म्हणजे कुठे तेजस पाडेकरनं अतिशय मागणी कामगिरी पहिल्या पॉवर प्ले ओव्हरमध्ये केल्या. कारण की सफलता एकही मिळाली नाही आहे आणि त्यानंतर 18 धावा देखील त्यानं खर्च केल्यात. तर या ठिकाणी पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 18 धावा. धावफलकावरती सोमनाथ गायकवाडच्या पाठपद आले 3 चौकार एकंदरीत. पहिला चौकार पहिला डीप विकेट, त्यानंतर एक लॉंग लेग, त्यानंतर एक क्रिकेटचं मात्र सौंदर्य दाखवणारा फटका तुम्ही पाहिला डीप पॉइंटला चौकार घेतत असताना. दिकेश पाटील एक चेंडू सामना केला. एक त्याच्या पॅटबद्दल त्याला माहिती आहे सामोरे फलंदाज सोमनाथ गायकर चांगल्या लयमध्ये त्याला स्ट्राईक देणं गरजेचं असं आणि तेच केलं. आणि सोमनाथ गायकरनं अतिशय आक्रमकता दाखवली. पहिल्या षटकामध्ये चांगला स्टार्ट जगदंब वाकलन टीमला मिळवून दिलाय. कारण की 18 धावा पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं पहिले षटक टीम वाकलन संघासाठी चांगलं राहिलं. तर षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं हे दुसरं षटक तुम्ही पाहताय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निकेश गडगे. बॉलिंग ट्रॅकवरती लोअर फुल टॉस या ठिकाणी चेंडू गॅपमध्ये निघून जातो. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना शॉर्ट पॉईंटमध्ये चेंडू निघून आलं. गलेनी पॉईंटमध्ये चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत सिंगल धाव. इथे मात्र या खेळपट्टीचा विचार केला तर बऱ्याचशा धावसंख्या बनताना पाहिलेत. अनुकूल अशी खेळपट्टी आहे. एका बाजूने जर विचार केला तर सर्वाधिक लो स्कोर पाहिला तुर्बे टीमचा 12 धावा 4 षटकांमध्ये आणि उंचांक पाहिला तर श्रीराम चिंचोली टीमचा. कारण की त्याने तब्बल 114 धावसंख्या बनवल्या होत्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे खेळपट्टीचा विचार केला खेळपट्टी दोन्ही बाजूनं तितकीशी साथ देते. ज्याचा खेळ चांगला तो या खेळपट्टीवरती आपली दादागिरी प्रस्थापित करू शकेल. हा चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा परंतु क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल फेके दुसरे धावसाठी प्रयत्न सूर्य परंतु मिसफील्ड. चेंडू सीमा पार पंचांचा इशारा येतोय चौकार. चौका दिला क्षेत्ररक्षकाला चेंडूनं आणि 4 धावा त्या बॉलवरती आल्या. सोमनाथ गायकर काय फलंदाजी मैदानावरती होत असताना प्रेक्षकांची मनं जिंकणारी फलंदाजी. जरी मी म्हणे षटकार येत नसेल तरी देखील क्लासिकल पॅटिंग त्याच्या माध्यमातून फटका पासला उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय चुकी घडणार नाही या फलंदाज बाद. इट्स अ बिग विकेट. सोमनाथ गायकरला मैदान सोडावं लागेल. पहिल्या विकेटचा पतंग जगदंब वाकलन टीमला लागणारा हा पहिला मोठा धक्का. सोमनाथ गायकर बॅक टू द पॅव्हेलियन. मैदानावरती येत असताना गुरुदास गायकर बॉलिंग ट्रॅकवरती निकेश गडगे चौकारानंतर लगेचच कमबॅक. हा चेंडू बॅटच्या रडामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे परंतु चेंडू सरळ निघून जातो डीप विकेटला. इट्स अ माइटी हिट. षटकार. आक्रमण गुरुदास गायकरच्या पाठपदनं पहिल्या चेंडू ओव्हरपिच हेरलं आणि पहिल्या बॉलवरती अटॅक या ठिकाणी दाखवलाय आणि 6 धावसंख्येनं संघ पुढे जातोय. हा चेंडू ऑफ साईडला कट करत असताना शॉर्ट पॉइंटला फिल्डिंग तर चांगली झाली आहे परंतु एक धाव रोखू शकले नाही या बॉलवरती.
एकेरी धावसंख्या टीमची टोटल पुढे जात असताना ज्याने आम्हाला माहिती देतात एकूण धावसंख्या 30 धावा दाफलकावरती लागल्या जातात. चांगलाच फ्लाइंग स्टार्ट. जरी सोमनाथ गायकर बाद झाला असं तरी देखील गुरुदास गायकर मैदानावरती आल्याला सांगतोय की बॅटिंग लाईन आमची भरपूर स्ट्रॉंग आहे आणि त्याने षटकार ठोकला. निकेश पाटील सलामीचा फलंदाज फक्त 2 चेंडून त्याने सामना केला. 2 धावा त्या बॅटपदनं आल्यात. निकेश गडकरने मोठी विकेट जरूर मिळाली परंतु धावा देखील जास्त खर्च केले. 10 चेंडू त्या ठिकाणी जातोय लॉंग ऑफला. पुण्याने चकवा दिला क्षेत्ररक्षकाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होत्या राकेश पाडेकर. चकवा दिलाय आणि इथे मात्र 4 धावा शेवटच्या बॉलवरती लॉंग ऑफला आल्यात आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि 2 पॉवर प्ले षटकांचा विचार केला तर ते 2 षटक राहिले. टीम जगदंब वाकलन टीमसाठी अतिशय चांगले कारण की 2 षटकामध्ये आले. एकंदरीत धावा 34 म्हणजे अस्किंग रन रेट पाहिले सरासरी पाहिली आपण ते 17च्या सरासरीनं धावसंख्या बनवल्या जातात. जरी एक फलंदाज बाद झाला असता सोमनाथ तरी देखील एक फ्लाइंग स्टार्ट पहिल्या 2 षटकामध्ये निर्माण करून दिलाय सोमनाथ गायकर आणि निकेश पाटील या 2 फलंदाजांनी. तर सन्माननीय कैलासदादा दवणे आणि कालूराम म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती असेल तर या व्यासपीठावरती आपलं गावदेवी क्रिकेट संघ पिसारवी आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर कैलासदादा दवणे यांच्या माध्यमातून या स्पर्धेत तब्बल 2000 रुपयाचं धनराशी देखील लाभले गेले. हा चेंडू एपी डिव्हिलर स्टाईल काय फटका लगवलाय गुरुदास गायकरनं. मिस्टर 360 अँगलनं चेंडूला फेकून दिला सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळतीला बॉलवरती 6 धावा. पहिल्याच बॉलवरती अगदी एपी डिव्हिलियर्सची आठवण करून देणारा हा फटका गुरुदास गायकरनं मिस्टर 360 अँगलनं काय फटका लगवलाय आणि प्रेक्षकांची मनं जिंकल्या. फटकेनं अगदी गुडघा वाकवला होता आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी 6 धावा त्या बॉलवरती वसूल केल्या. आता मात्र प्रेशर पुन्हा तेजस पाडेकरवरती असेल कारण की तेजस पाडेकरनं पहिल्या ओव्हरमध्ये देखील 18 धावा खर्च केल्या होत्या तरी देखील संघनायकाने विश्वास त्याच्यावरती दाखवला. परंतु जसं 30च्या षटकाला सुरुवात झाली तसं पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार ठोकला गुरुदास गायकरनं. मोठ्या धावसंख्येने वाटचाल करतोय. हा चेंडू टॅपिंग क्रिकेट हे चांगलं क्रिकेट गुरुदास गायकरच्या माध्यमातून म्हणेन कारण की हरलंय की एका बाजूनच खराब चेंडूचा पूर्णपणे समाजात त्यानंतर चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे गरजेचं असेल कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळू शकत नाहीये. त्या अनुषंगाने तुम्हाला चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा लागतोय आणि ते करत असताना इथे पाहिले गेलं तर चेंडूला सन्मान दिला. डॉट बॉलची सांगतात तेजस पाडेकर कमबॅक करत असताना पुन्हा त्याच परीचा फटका या ठिकाणी लॉंग लेग रिजनला डीप फाईन लेगला क्लिअर केला फटक्यानं. आउटफील्ड फास्ट चेंडू थांबणार नाही चेंडू सरळ निघून जातो डीप फाईन लेगला मिळतील पोलवरती 4 धावा. आमचे मान्यवर दिलीपजी पाटील साहेबांचे शुभागमन विनंती असेल आपण या अतिथी कक्षामध्ये स्वागत असेल. गावदेवी क्रिकेट संघ पिसारवी यांच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रीडारसिकांचं हार्दिक स्वागत आणि मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत असेल. हा चेंडू ऑफ साईडला गॅप भरपूर मोठा आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर लॉंग ऑफला क्लिअर केलं फटक्यानं चेंडू सरळ निघून जातोय. पहिल्या टप्प्यावरती फरार बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. चौफेर फटकेबाजी कशी असावी हे सांगत असताना क्लास किती चांगला आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर गुरुदास गायकरकडे कारण की त्यानं अतिशय चांगली फटके आतापर्यंत ऑन साईडला केले होते परंतु हा फटका जर पाहिला डीप एक्स्ट्रा कव्हरला पुण्याचा ग्लान्स केलाय 360 अँगल आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली दुसरी धावासाठी निघालेत परंतु नकार दिला. निकेश पाटीलने चांगला कॉल. दुसरी धाव या ठिकाणी झाली नसती आणि तेच हेरलं निकेश फक्त सिंगल धाव कारण की चांगल्या स्थितीमध्ये
येथून रनआउटची विकेट कदाचित आंगडे येऊ शकेल आणि ते जाणत असताना निकेशने लगेचच नकार दिले दुसरी धावसंख्येसाठी आणि इथे मात्र फक्त सिंगल धावाली. टीमची टोटल पुढे जात असताना एकूण धावा 49 49. अजून खेळाचं 30 षटक प्रगती पथावर आहे. म्हणजे कुठे का होईना जगदंब वाकलन टीम या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये आहे, कारण की विकेट फक्त एकच गमावली आहे. धावसंख्या देखील चांगली उभारली आहे. त्या अनुषंगाने येथे मात्र पाहिलं गेलं तर चांगलं क्रिकेट जगदंब वाकलन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. ऑन साईडला अलक्याचा चेंडूला स्टेअर केला, चेंडू येतो डीप मिड विकेटला. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडेसे पंबल झाले, दुसरे निघालेत. गुरुदासचा कॉल होता आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला परतावं लागेल. गरज होती का धाव घेण्याची प्रश्न विचारला जातोय, कारण की चांगली भागीदारी पार्टनरशिप बिल्ड होत होती आणि हे हेरलं होतं. परंतु या ठिकाणी रनआउटची विकेट कदाचित खराब कॉलिंग एकेरी द्यावासाठी प्रयत्न जरूर करत होते, परंतु ही धाव घेत असताना निकेश पाटीलला परतावं लागेल. सांघिक यश मिळालं ते म्हणजेच टीम रियांशी आणि सारांशी 11 चिंद्रन टीमला निकेश पाटीलला परतावं लागेल. दुसरा धक्का दाफलकावर धावा आहेत त्या एकंदरीत 50 या आकड्यावरती. ₹1000 धनराशी आले. त्यानंतर दिलीपदादा पाटील यांच्याकडून देखील ₹500 आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आले. दोन्ही मान्यवरांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. तर कमबॅक आता मात्र गरजेचं असेल आकाश, जर पाहिलं गेलं तर, कारण की पहिल्या 3 षटकामध्ये 50 धावा म्हणजे कुठे का जगदंब वाकलन टीम मजबूत स्थितीमध्ये आहे. परंतु ज्या प्रकारे फलंदाज बाद झाला तर याच दरम्यान आमचे मान्यवर धरणागावचे आदरणीय विशाल मडवी यांनी विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. दरम्यानचा चेंडू ओव्हर पिच हेरलं, जसं चेंडूची लाईन पिकअप केली त्या चेंडू फेकून दिला सरळ डीप मिड विकेटच्या क्लिअर करत असताना चेंडूवरती आल्या 6 धावा. चांगला फडका क्षेत्ररक्षक त्यांना झाला आखलं होतं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल टिपला फलंदाज बाद. तर गुरुदासला परतावं लागले, परंतु गुरुदासनं अगदी शॉर्ट अँड सक्सेस इनिंग त्याने साकारली, कारण की या इनिंगमध्ये टेबल त्याने 3 षटकार 2 चौकार ठोकलेत आणि एकंदरीत 28 धावसंख्येची बहादर खेळी गेली. 9 चेंडू त्याने सामना केला आणि 28 धावा आपल्या टीमसाठी उभारल्या गेल्यात. चांगल्या स्थितीमध्ये टीमची टोटल धावसंख्या तुम्ही पाहिजे दाफलकावरती लागल्या गेल्यात त्या 56. चौथे षटक मार्गस्थ असताना राकेश पाडेकर पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट. ऑन साईडला शफल झालं होतं. बॅट्समन तुम्ही पाहताय या ठिकाणी धर्मराज पाटील, नॉनस्ट्रायकर शिवदास गायकर हा देखील चांगला फलंदाज आहे, त्याला स्ट्राईक देणं गरजेचं असेल. आणि इथं पाहिलं गेलं तर राकेश पाडेकर कमबॅक करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. पुन्हा एकदा आलोंग दी कार्पेट चेंडू या ठिकाणी डीप मिड विकेट ट्रॅव्हल झाले. एक धाव कंप्लीट दुसरी धावसाठी निघालेत, परंतु थ्रो फेकी अतिशय चांगली आहे आणि क्षेत्ररक्षण देखील तितकंसं चांगलं झालं. फक्त मिळते सिंगल धाव. शिवदास गायकर एक विस्फोटक फलंदाज आहे, ओळख आहे जगदंब वाकलन टीमची. आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर स्ट्रायकर एन वरती आलाय. उशियानं बॅटिंगसाठी आले 4थ्या क्रमांकावरती. निमे सलामीसाठी पाहतो, परंतु यावेळी 4थ्या क्रमांकावरती प्राचारित केलं शिवदासला. हा चेंडू अप ट्रॅकर परंतु फटका फसला. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. डीप मिडविकेट क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या ठिकाणी कोणती चूक घडत नाहीये. इट्स अ बिग विकेट. आणखी एक
मोठा मासा गळाला लागला आणि फलंदाज शिवदास गायकरला मैदान सोडावं लागतंय. लागणारा एकंदरीत हा चौथा धक्का टीम जगदंब वाकलन टीमला. तर राकेश पाडेकरला पहा पहिल्या बॉलवर षटकार होता, त्यानंतर आत्ताचे 3 चेंडू 4 चेंडूंचा विचार केला त्याने फक्त एकच धाव खर्च केल्या. म्हणजे जबरदस्त कमबॅक कसा असावे सांगत असताना राकेशच्या माध्यमातून काय जबरदस्त कमबॅक आहे. हा चेंडू पडल्यानंतर अगदी स्विंग आणि कट पाहिल्या चुनीमध्ये पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चुनी वळण घेतलं. चुनी बॅटचा संपर्क झाला नाही आणि इथे मात्र जबरदस्त कमबॅक बोलून दिला चौथ्या ओव्हरमध्ये. कारण फक्त 7 धावा आणि त्यानंतर 2 महत्त्वाचे विकेट राकेश पाडेकरने मिळवून दिल्यात. त्यामध्ये गुरुदास गायकर आणि शिवदास गायकर असे 2 फलंदाज त्याने बाद केल्यात आणि एकंदरीत 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. दाफलकावरती धावा 57. इथून कमबॅक झाला टीम रियांशी आणि सारांश इलेव्हन चिंद्रन टीमचा. परंतु येणारं षटक कोणत्या प्रकारचं असेल, येणारं षटक जर कमी धावसंख्येत राहिलं तर मी म्हणेन पुन्हा एकदा कमबॅक चांगला असेल या चिंद्रन टीमचं. परंतु येणारं चौथं षटक कोणत्या प्रकारे असेल, परंतु जगदंब वाकलन टीमचा मनसुबा हेच असेल की येणाऱ्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं हे त्यांचा मनसुबा असेल. आता मात्र 2 फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. धर्मराज पाटील, बलराम पाटील मिडल ऑर्डरचे फलंदाज आपल्या टीमसाठी काय करून दाखवतील याकडे लक्ष असेल मी म्हणेन खेळाडूंचं. आणि मी म्हणेन येणाऱ्या षटकामध्ये कमीत 15 ते 20 धाव उभारणं हा मनसुबा हा टार्गेट मनामध्ये आखलं असेल ना, त्या अनुषंगाने फलंदाजी करणं हे गरजेचं असेल. त्या 2 फलंदाज धर्मराज पाटील आणि बलराम पाटील या 2 फलंदाजांना. बॉलिंग ट्रॅकवरती ऋतिक भंडारी शेवटचा अंतिम षटक स्लोगर षटक तुम्ही पाहताय ते म्हणजे टीम चिंद्रन टीमच्या माध्यमातून. हा चेंडू कट करत असताना सरळ क्षेत्ररक्षकाला निवडलाय, अगदी सहज साधा झेल टिपलाय शॉर्ट पॉइंटला आणि आणखी एक धक्का लागतो टीम जगदंब वाकलन टीमला. निवडलं शॉर्ट पॉईंटच्या आणि त्यानं चांगला झेल स्वीकारला. नवीन फलंदाज मैदानावर येत असताना बिपिन पाटील हा देखील चांगला फलंदाज आहे. जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा मात्र संघाला अडचणीमधून बाहेर काढलाय. परंतु आत्ताचे 2 षटक मी म्हणेन चांगले राहिले टीम रियांशी आणि सारांश इलेव्हन टीम चिंद्रन संघासाठी. हा चेंडू अक्को टप्प्याचा होता परंतु लाईन पाहावी लागेल उजव्या इष्टीच्या भरपूर बाहेर. पंच सचिन कडू सरांचा इशारा आलाय, इट इज अ वाईट. आणि 2 पंच तुम्ही पाहता आजच्या 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसामध्ये अचूक निर्णय आत्तापर्यंत या 4 दिवसाचा आपण विचार केला तर या 2 पंचांच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल सचिनजी कडू सरांचा. त्यानंतर अरविंदजी पाटील सर वडवली यांच्या माध्यमातून अचूक पंचांची भूमिका. हा चेंडू देखील सोडून दिलाय परंतु लाईन पाहावी लागेल लेग स्टिकच्या भरपूर बाहेर. इट इज अ वाईट. बॅक टू बॅकचा दुसरा वाईट चेंडू. 2 एक्स्ट्रा धावा दाफलकावरती ॲट टीमची टोटल पडत जात असताना 51 धावा लागल्या दाफलकावरती 59. हा चेंडू स्वीप करायचा होता, मोठा फटका जरूर खेचायचा होता अक्रॉस लाईन. बिपिन पाटीलचा प्रयत्न सुरू आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर दाखवते परंतु गोलंदाज ऋतिक भंडारी अतिशय चांगला कमबॅक या ठिकाणी करत असताना कौतुक करावं लागेल राकेश पाडेकरचं. आणि त्यानंतरच्या पावलावरती पाऊल ठेवलं ते म्हणजे आत्तापर्यंत ऋतिक भंडारीनं पहिल्या 3 षटकामध्ये अतिशय जबर मार बसला होता. त्यानंतर गुरुदास गायकरची विकेट जशी मिळाली आहे तसा मात्र संघ थोडासा बॅकवरती आलाय. तर म्हणजे टीम जगदंब वाकलन धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, प्रयत्नामध्ये यशस्वी. शॉर्ट फायनल चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत फक्त सिंगल धाव. आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाज होते. मी वक्तव्य केलं सुरुवातीला की ज्याचा खेळ चांगला आहे खेळपट्टीवरती
तो ह्या ठिकाणी दादागिरी प्रस्थापित करेल, कारण की धावसंख्या बांधताना देखील पाहिलं, त्याने धावसंख्या डिफेंड देखील होत आहेत. म्हणजे अचूक टप्प्यावरती जर गोलंदाजी केली ना, ती खेळपट्टी गोंधळ देखील साथ देते. आणि जर इथे मात्र खिलाडू बॅटिंग लाईनअप चांगली असेल तर धावसंख्या देखील भरपूर बांधताना पाहिलं आपण. बॅटची कडा आणि इथे मात्र चेंडू शॉर्ट फाईन लेगला फील्ड करत असताना आणखी एक धक्का लागतो टीम जगदंब वाकलन टीमला. विकेट नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 6 गडी बाद झाले टीम जगदंब वाकलन टीमचे. आता मात्र ACC रोंजन आणि इनामपुरी, चला दोन टीमचे कॅप्टन इनिंग समाप्त आता आपला टॉससाठी यायचा आहे. आपण याआधी देखील तुम्हाला पुकार दिला होता. ऑन साईडला केल्याचा होता चेंडू पॅडवरती आदळलाय. बिग अपील पंचाकडनं. बॅट्समन मानस भोईर पंच लेग बायचा इशारा करतात. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आणि टीमची टोटल आता मात्र पुढे जात असताना एकूण धावाला धावफलकावरती 61 माफ करा 61 61 धावा धावफलकावरती लागला गेल्यात. आता मात्र काय कमबॅक आहे शेवटच्या 2 षटकामध्ये, अतिशय चांगला कमबॅक, कारण की फक्त एकच षटकार पाहिला आपण या 2 षटकामध्ये शेवटच्या, त्यानंतर एकही मोठा फटका नाही आहे. हा चेंडू लोअर फुल टॉस कट करा चेंडू या ठिकाणी डीप विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू फील्ड केले, दुसरी दिवसासाठी निघालेत आणि 2 धावा या ठिकाणी कम्प्लीट होत असताना तुम्ही पाहताय. आणि शेवटच्या बॉलवरती आल्या 2 धावा केल्याचं पहिलं सत्र संपन्न झालं. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जगदंब वाकलन टीमने बनवल्या धावा एकंदरीत जर पाहिलं गेलं तर 63, म्हणजे पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर 50 धावा होत्या, परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये फक्त आल्या 13 धावा. जबरदस्त कमबॅक रियांशी आणि सारांश 11 टीम चिंद्रन टीमने केला आहे. 63 बनवल्यात, टार्गेट 64चा असेल. खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी तोपर्यंत शेवटचा ऑफिशियल कॉल आता मात्र दोन्ही टीमला देतोय, इनामपुरी आणि SCC रोंजन, कारण की इनिंग समाप्त झाली. आपण अजून टॉससाठी आले नाही दोन्ही कॅप्टन, तर आपण टॉससाठी या. तर 63 आणि 64 धावसंख्येचं टार्गेट असेल ते टीम सेकंड इनिंगमध्ये चेस करत असताना रोशन साईस्पर आणि रियांशी सारांशी चिंद्रन टीमला. तर मॅच कोणत्या दिशेने वळून गेला आपण ऐकू. एक सुप्रसिद्ध आवाज प्रवीण सरांचा खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी. ते व्यासपीठावर सन्मान देखील केला जाईल. आमचे मान्यवर कारुराम म्हात्रे यांचा सन्मान व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करतोय दिलीप पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण कारुराम दादांचा सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. तर नवनाथ शेठ म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कारुराम म्हात्रेंचा सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. अतिदेव भाऊ आले, प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत तब्बल रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी देखील आल्या. ते कॅमेराला विनंती करतोय आपण कॅमेरा इकडे फिरवायचा आहे अतिथी कक्षामध्ये. त्याला पाहिलं गेलं तर मानव सन्मान या ठिकाणी केला जातोय. कारुरामदादा म्हात्रे यांचा सन्मान व्यासपीठावरती नवनाथ शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज बाईक पुरस्कृत केलं आम्हाला. आणि त्यानंतर दिलीप पाटील यांचा देखील सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. विनंती करतोय आपण या आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं रोख रक्कम धनराशी या ठिकाणी आली आहे, तर त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. आमचे बाईक पुरस्कर्ते आदरणीय उद्योगपती नवनाथ शेठ म्हात्रे यांचे शुभ हस्ते यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. चला टीम इनामपुरी टॉससाठी रोंजन टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. तर दिलीप दादा पाटील यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. पाहिलं गेलं तर कुस्तीपट्टू देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून बरेचसे कुस्तीपट्टू घडलेत. तर रियांश आणि सारांश 11 साठी सुवर्ण संधी असेल. सलग 3 चौकार किंवा 3 षटकार ठोकले तर यश बिअर शॉपचे ओनर आदरणीय दत्ताशेठ पाटील यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज. तर चिंद्रन या ठिकाणी चिंद्रन टीमची सुवर्ण संधी असेल चिंद्रन टीमला.
यश बिअरशिपचे ओनर आदरणीय दत्ताशेठ पाटील यांच्याकडनं सलग 3 चौकार 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. सारांश एंड रियांशी 11 जगदम्बा वाकलन टीम पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए 63 रन ठोके और 64 रनों का बड़ा लक्ष्य यहां पर रखा, यानी कि प्रति ओवर की बात करेंगे ऑलमोस्ट 13 का रिक्वायर्ड रन रेट है, 13 के करीब रिक्वायर्ड रन रेट है. नेक्स्ट मैच केपीसी इनामपुरी टीम के कप्तान आइए टॉस के लिए. एसीसी रोहिंजन टीम के कप्तान यहां पर मौजूद है, तो फिर हम गुजारिश करेंगे, आपका मैच दूसरा था, फिर तीसरा आपको आयोजककर्ताओं ने जरूर किया है, तो फिर आप एडजस्टमेंट होने के बावजूद भी अगर उपस्थित नहीं रहते तो फिर मात्र आपको पेनल्टी का सामना करना पड़ेगा शायद, तो इसीलिए नियमों का पालन करते हुए आपको यहां पर आना है. चलेंगे मैदान की तरफ, जहां पर रोशन साई स्पोर्ट्स 11 चिल्ड्रन टीम के कप्तान ने पहले टॉस जीता, निर्णय लिया फील्डिंग करने का और पहली बल्लेबाजी करते हुए सारांश एंड रियांशी 11 जगदम्बा वाकलन ने 63 ठोके और 64 का लक्ष्य. अंपायर का ग्रीन सिग्नल, मैच होगा ऑन. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अजय कड़ू और नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है केतन कड़ू. दो कड़ू ब्रदर्स की जोड़ी मैदान के अंदर 22 रनों का लक्ष्य फेंक पाएगी. आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का आई गावदेवी क्रिकेट क्लब पिसारवे, इनके ओर से हम स्वागत करेंगे. यह मैदान एक दिन में बनाया गया दोस्तों, बहुत सारी उनको कठिनाई आई थी वहां पर सामने वाले मैदान के ऊपर, जहां विकेट भी गिली रही, लेकिन लेदर की विकेट बनाई गई और एक ही दिन में यह मैदान बनाते हुए यह शानदार तोला का आयोजन लगता हुआ. पहली गेंद मिस टाइमिंग स्ट्रोक है, विकेट कीपर गेंद के नीचे और पहला करारा झटका रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन टीम को. शकल मित्रांनो, नवनाथ शेठ मात्रे उद्योजक पिसारवे यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला बाईक देण्यात आली, त्यांचं मनापासून आभार. जडी शेठ पाटील, सुनील शेठ पाटील यांच्या वतीनं आम्हाला सायकल देण्यात आली, त्यांचंही मनापासून आभार. विजयश्री संतोष शेठ पाटील यांच्या वतीनं 1 ते 4 क्रमांकाच्या ट्रॉफी आम्हाला देण्यात आल्या तलोचे मजकूरचे. त्याच्यानंतर स्वर्गीय गुलाबबाई त्रिंबक पाटील यांच्या स्मरणार्थ दत्तात्रेय त्रिंबक पाटील पिसारवे यांच्या वतीनं फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरच्या ट्रॉफी आम्हाला देण्यात आल्या, त्यांचंही मनापासून आभार. चंदर आलो म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मुकुंद चंदर म्हात्रे साहेब पिसारवे यांच्या वतीनं सर्व सामनावीराच्या ट्रॉफी आम्हाला देण्यात आल्या, त्यांचंही मनापासून आभार. वैकुंठवासी हरिभक्त परायण भगवान शंकर पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ चंद्रहास भगवान म्हात्रे साहेब पिसारवे यांच्या वतीनं आम्हाला कूलर देण्यात आलाय. योगेश बालकृष्ण पाटील साहेब पिसारवे यांच्या वतीनं आम्हाला पाण्याची व्यवस्था देण्यात आली आहे. त्याच्यानंतर प्रताप पाटील साहेब पेटाली यांच्या वतीनं देखील या स्पर्धेसाठी आम्हाला संपूर्ण चेंडू देण्यात आले, त्यांचंही मनापासून आभार. आणि स्पर्धेसाठी आम्ही खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो ते निरावंतीताई संतोष म्हात्रे, माजी सरपंच पिसारवे आणि धर्मूबाई पाटील यांना स्पर्धेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. आप ट्रैकर की बॉल ऑन साइड में मोड़ा है, शायद बल्लेबाज आशिकेश होंगे, ऋषिकेश, जिनके बल्ले से ये बहुत बड़ा स्ट्रोक, गेंद सीमा रेखा की तरफ, 4 रन. की बात करेंगे इंटरनेट सेवा, यानी कि लाइव टेलीकास्ट जो इंटरनेट सेवा हमें मुफ्त में दिए वो है हमारे राकेश पाटिल साहब, आपका भी स्वागत करेंगे. संजय म्हात्रे और रविकांत दादा म्हात्रे, इनके बैनर को कोई बल्लेबाज अगर छक्का दागता है तो नंदू शेठ म्हात्रे इनकी ओर से 1000 का इनाम दिया गया है. और लीडिंग है, शायद लगी है, बल्लेबाज होंगे आउट, ताबड़तोड़ बल्लेबाज मैदान से बाहर. ऋषिकेश बैक टू द पवेलियन.
मैदानावरती पुन्हा एकदा आम्ही सूचना करतो सर्व खेळाडूंना, जर आपण सामना पराभूत किंवा जिंकलात तर एकमेकाला हस्तांदोलन करा, कारण याच मैदानावरती आपण मोठी स्पर्धा, मला वाटतं आपण 4 व्हीलरची स्पर्धा देखील याच मैदानावरती पाहतो. जर आपण नियमांचं पालन केलं नाहीत तर मात्र आपल्याला त्या स्पर्धेमध्ये भाग दिला जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना असेल लाईन अप करून मैदानामध्ये जा, सामना कोणीही जिंकू द्या किंवा पराभूत होऊ द्या, एक दुसऱ्याला हस्तांदोलन करा, कारण तुम्ही एक दुसऱ्याला जेव्हा शेक करता, हस्तांदोलन करता, तेव्हा खूप चांगलं दृश्य वाटतं मैदानावरती. हारलेल्या संघाला तुम्ही शुभेच्छा देता, जिंकलेल्या संघाला हारलेला संघ शुभेच्छा देत असतो, हे खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. तरी सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. रन बने स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे. अभी भी 2 विकेट के नुकसान के ऊपर 4 रन प्रति ओवर 13 बनाने हैं, तो उस हिसाब से ये क्रिकेट खेलना भी बहुत ज़रूरी होगा. यहाँ पर पहले सेकंड इनिंग्स में बल्लेबाजी करते हुए रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन टीम को नए बल्लेबाज राकेश पाड़ेकर, वैसे तो किफायती ऑलराउंडर जरूर है, लेकिन क्या दबाव डाला है दीपेश भोईर की ओर से. वो आते ही बड़ा शॉट खेलने का इरादा, मिड ऑन में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, उठाएंगे फील्ड करेंगे, डीप लॉन्ग ऑन का खिलाड़ी डीके आकर गेंद को उठाए, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय, और इसी 1 रनों की मदद से रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन टीम की रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 5 रन. जीतने के लिए अभी भी बात करेंगे 59 रनों की आवश्यकता है. लक्ष्य काफी बड़ा नजर आता हुआ, लेकिन मैदान में वही जिंदा है जिसके हौसले के तरकश में कोशिश का तीर बचा है. कोशिश का तीर किसके तरफ बचा हुआ है ये तो आने वाला समय ही बता पाएगा, क्योंकि दोस्तों कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अंतिम क्षणों तक लड़ना चाहेगी दोनों भी टीमें. एक तरफ सारांश एंड रियांश 11 जगदम्बा वाकलन, तो एक तरफ रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन. केतन जब तक मैदान में है तब तक यहां पर खतरे की घंटी जरूर बनेगी. आप ट्रैकर की बॉल आप पेश किया, इस गेंद को बैकफुट पॉइंट को खिलाड़ी को छूती हुई सीमा रेखा की तरफ दन दन करती हुई इस ओवर में दूसरा चौका, 4 रन. झेंडा स्वराज्याचा, झेंडा शिवराज्याचा, देव माझा शिवछत्रपती, मुजरा माझा फक्त शिवचरणी. शिवछत्रपती आमचा मान, तुझे आमचा सन्मान. छत्रपती शिवरायांचं संगीत डीजे वैभवच्या माध्यमातून देखील अपन सातत्याने ऐकताय. तो चलिए यहाँ पर रन संख्या की बात करेंगे. 9 रन यानी कि प्रति ओवर 13 बनाने हैं. अगर ठीक इसी तरह का रिक्वायर्ड रन रेट चलता रहा, करंट रन रेट, तो मैच में वापसी कर सकती है. और इस बार बड़ा शॉट लॉब किया है वाइड लॉन्ग ऑन के ऊपर से, सीधा गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क, सिक्सर. समाप्त हो चुका और पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 15 रन. जहां पर केतन कड़ू की अगर चर्चा करेंगे तो रायगढ़ प्रीमियर लीग में निश्चित तौर पर उन्होंने काफी बढ़िया क्रिकेट खेला. कुंडेवाल टीम समाधान के कप्तानी में, खास करके पनवेल प्रीमियर लीग में भी उनका राकेश के पास व्यावसायिक क्रिकेट का अनुभव है. वो भी मेरे ख्याल से ऑलराउंडर, बॉलर, बैटिंग दोनों साइड से अच्छे क्रिकेट खेल चुके हैं. और एक तरफ जगदम्बा वाकलन को कौन भूलेगा दोस्तों, ठाणे कल्याण डोंबिवली में जिनका बोलबाला हमेशा हमें देखने को मिलता है, वो रियांश सारांश एंड रियांश 11 जगदम्बा वाकलन सोमनाथ गायकर बंधुओं की जोड़ी क्या कमाल का क्रिकेट खेलती है. और निश्चित तौर पर आप देखेंगे इस वक्त जो रणनीति आकी थी दीपेश भोईर ने पहले पावर प्ले में गेंदबाजी अच्छी की उन्होंने, लेकिन एक बड़ा हिट, 2 चौके, उसके बदौलत ये ओवर काफी महंगा. रन बने 64, लक्ष्य है 65 रनों का, माफ कीजिएगा 64 रनों का लक्ष्य है. रन बने स्कोर कार्ड के ऊपर 15, यानी कि जीतने के लिए अब 24 गेंदों में चाहिए 49, 24 गेंदों में 49 रनों की जरूरत है. धीरे धीरे रिक्वायर्ड रन रेट जो है वो कम नजर आता हुआ. फुल टॉस बॉल बड़े हिट में तब्दील करना चाहते थे, लेकिन चलिए शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ 30 यार्ड सर्कल में खिलाड़ी मौजूद, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय. और इसी 1 रनों की मदद से रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 16 रन. सोमनाथ गायकर बॉलिंग मार्ग पर आते हुए एक अच्छे गेंदबाज, अच्छे ऑलराउंडर के तौर पर हमेशा जाना जाता है इस खिलाड़ी को. 23 गेंदें बचे और 48 रनों की फिलहाल आवश्यकता है. यह मैच काफी रोमांचक होगा, इसमें कतई संदेह नहीं है. डीजे वैभव इनकी तारीफ करेंगे, जिन्होंने काफी अच्छी साउंड सिस्टम डीजे ऑपरेटिंग करते हुए दर्शकों का मनोरंजन
पूरी तरीके से करते हुए सोमनाथ तैयार। तो इस बार कट मारना चाहते थे अंपायर की तरफ, शक की बुनियाद से। टप्पा थोड़ा पीछे भी था, कवर्स को आसानी के साथ भेज सकते थे। 38 सर्कल है, एक लॉन्ग ऑफ है, एक वाइडिश लॉन्ग ऑन है और एक लगभग मिड विकेट की तरफ एक खिलाड़ी शायद तैनात है। ये जो खिलाड़ी है 38 सर्कल के बाहर है, फील्ड खुली हुई है, तो पावर प्ले में फायदा उठाना जरूरी होगा बल्लेबाज केतन कडू को। और फुल टॉस बॉल, शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकाला। डीप स्क्वायर लेग में कोई खिलाड़ी मौजूद नहीं, सीमा रेखा पार। केतन के बल्ले से 4 रन। स्वराज्याचा ज्याला लागतो ध्यास, रयतेचे सुख ही एकच मनी होती आस. मुघलांनाही कधी न कळला त्यांचा गनिमी कावा, असा वाघिणीचा होता तो छावा. छत्रपति शिवरायांचं संगीत अपन डीजे वैभवच्या माध्यमातून ऐकताय. बढ़िया बैटिंग नजर आती हुई, साथ में गेंदबाजी भी अच्छी चल रही थी. और आप ट्रैकर की बॉल, हवा में गेंद है, खिलाड़ी पीछे, जॉर्ड रेस जरूर मानस. आई थिंक दूसरे एक्शन में ये कैच ड्रॉप हो चुकी है. एक ही रन शायद वहां पर मिला. शायद ये कैच लेते तो केतन कडू का बड़ा विकेट हाथ में लग सकता. वैसे 2 रन बन सकते थे आकाश और अतुल, लेकिन मना कर दिया वहां पर कि बची हुई गेंद है. शायद लेफ्ट हैंडर बल्लेबाज राकेश पाड़ेकर के पास देना चाहते हैं, लेकिन एक रन पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर. फिलहाल बात करेंगे 21 रन. तो चलिए बिल्कुल बात करेंगे. यहां पर मैच अभी भी दोनों भी टीमों के लिए ऑन नजर आती हुई. ओ क्लीन बॉल, यू मिस, आई विल डेफिनेटली हिट. अगर इस तरीके की गेंदें गिरती है, मैंने पहले भी कहा था, वाकलन के यॉर्कर किंग टाने के ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा, यानी कि मोतीराम भोईर की गेंद डाली, बैट्समैन आउट. तो यहां पर गेंदबाजी का प्रदर्शन एक समय लग रहा था कि पहले ओवर में 15 आने के बाद सेकंड पावर प्ले में बहुत ज्यादा रन जाएंगे, लेकिन सोमनाथ गायकर यानी कि सारांश एंड रियांश 11 जगदंबा वाकलन टीम ने आप पकड़ मजबूत कर दी है. थोड़ा सा यहां पर कमबैक करने की कोशिश. पहला ओवर जो फेंका था वो काफी महंगा गिरा, उसके बाद ये सोमनाथ की जबरदस्त वापसी और ये विकेट मैदान से बाहर. तीसरा विकेट, राकेश पाड़ेकर मैदान से बाहर लौटे. अब नए बल्लेबाज आएंगे अभिषेक कडू और नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है केतन कडू. ये 2 दिग्गज खिलाड़ी जरूर है, लेकिन वाकलन टीम ने जो कमबैक किया है वो काफी जबरदस्त. रन संख्या मात्र केवल 21, यानी कि रन और गेंदों के बीच में फासला. इस ओवर की अंतिम एक गेंद बची है, यानी कि टोटल कुल मिलाकर बात करेंगे 19 गेंदों का खेल बचा हुआ है. शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से पावर हिटिंग स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन की तरफ. अभिषेक के बल्ले से 4 रन और इसी 4 की मदद से ओवर की समाप्ति. प्रति ओवर 13 का रिक्वायर्ड रन रेट है, यानी कि रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेट के नुकसान के ऊपर 25. जीतने के लिए 18 गेंदें और 39 रनों की जरूरत. ये 25 यानी कि जो रिक्वायर्ड रन रेट की जरूरत है बिल्कुल वही बना रही है अब तक इस मैदान के अंदर. बात करेंगे बल्लेबाजी करने वाली टीम रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन. दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन. अब नए बॉलर आएंगे बॉलिंग के लिए. बिपिन पाटिल, जिस बिपिन के ऊपर भरोसा दिखाए कप्तान ने. 18 गेंदे 39 रनों की जरूरत. देखिए गैर जिम्मेदारी बहाने बनाती है, तो उन जिम्मेदारियों को हमेशा दूर रखना चाहिए. जिम्मेदारियों को लेकर खेलना है. जिम्मेदारियां रास्ता खोजती है और गैर जिम्मेदारियां बहाने बनाती है, तो उन जिम्मेदारियों के साथ खेलना भी आपको बहुत जरूरी होता है. जितना जलेगा ना मेरे भाई इस कड़ी धूप में, उतना ही तू बरसेगा मैदान के अंदर. जो जलेगा वो बरसेगा बिपिन जतीन. और आज देखिए सारांश
एंड रियांश 11 जगदम्बा वाकलन इस तपती धूप में, यहाँ पर कड़ी धूप में अपना यहाँ पर क्रिकेट और चिल्ड्रन टीम खेल रही है। आइए स्वागत है आपका। वाडिश लॉन्ग ऑन के ऊपर, माफ कीजिएगा, डीप लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा पार। केतन के बल्ले से ये दूसरा धमाका 6 रन। मौसम नहीं होता, जब शुरू करो ना तो वही मौसम हंसी बन जाता है। और क्रिकेट के इस खेल में विजय होने के लिए आपको क्या चाहिए? सबसे पहले इन खेल का नियम जानना बहुत जरूरी होता है। इस नियम के साथ आपका प्रैक्टिस, आपका सराव, आपकी परिस्थिति क्या है, इन सभी गुणों को लेकर एक अच्छा क्रिकेट खेलना जरूरी होता है। ये छक्कों की मदद से रन संख्या पहुंची 31 रन। 64 का टारगेट है। आप जीतने के लिए 17 गेंदे और 33 रनों की आवश्यकता। व्यक्तिगत केतन कड़ू खेल रहे 2 छक्के 2 चौकों की मदद से 21 रनों के ऊपर अकेला बल्लेबाज अपना दम दिखाता हुआ। ऑफ ट्रैकर की बॉल थी, पॉइंट की तरफ खेला हुआ स्ट्रोक है। डीप पॉइंट में कोई खिलाड़ी मौजूद नहीं, आसानी के साथ बल्लेबाजी कर रहे 4 रन। क्या बात है, वाह भाई डीजे, क्या जबरदस्त संगीत सुनाते हुए सुजा तुझ्या प्रेमात पडलो मी। एकनाथ माली साहेबांचे संगीत आपण ऐकताय मित्रांनो, परंतु इथे चिल्ड्रन संघाचे कॅप्टन देखील प्रेमात पडले असतील केतनच्या। क्या जबरदस्त बल्लेबाजी अब तक नजर आती हुई। तीसरा चौका इनके बल्ले से। 25 अकेले बल्लेबाज खेल रहे हैं। अब 16 गेंदों में चाहिए 29 रनों की आवश्यकता है। मैच को अपनी तरफ लाने का प्रयास सारांश एंड रियांश 11 जगदम्बा वाकलन टीम थोड़ी सी कठिन परिस्थिति में नजर आ रही है और कहीं ना कहीं ये परिस्थिति को दूर करना पड़ेगा। इस बार ऑन साइड में फ्लिक किया है जरूर, हवा में लहरती हुई गेंद, नो चांस, इनटू द फैंस, इनटू द क्राउड। दैट्स अ कड़क 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 हिट। रफ्तार के साथ केतन कड़ू की बल्लेबाजी आगे बढ़ रही है। अब 15 गेंदों में चाहिए 23 रनों की आवश्यकता। पसीने के जो लिखते हैं अपने इरादों को, उनके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं हुआ करते, क्योंकि मेहनत की आग जब लगी हो सीने में तो हर मुश्किल काम को आसान बनने में कभी देर नहीं लगती। थोड़ी सी दबाव में है। जो गेंदबाजी सोमनाथ गायकर ने की थी, क्या वो गेंदबाजी कोई गेंदबाज आकर करेगा कि केतन कड़ू यहां पर थोड़े से हार भी होते हुए? ओ दबाव है शायद। ऑफ स्टंप से बाहर उछली विकेट, अंपायर का व्हाइट बॉल का करार। आकाश, ये मैच की अगर चर्चा करेंगे ना तो शायद सोमनाथ को ये फिर से एक बार ओवर देने का प्रयास होगा। इसकी वजह से लगातार 3 फ्रेश गेंदबाज का इस्तेमाल किया गया है। ये थोड़ी सी सोच है कहीं ना कहीं सारांश एंड रियांश 11 जगदम्बा वाकलन टीम की, लेकिन अब तक यहाँ पर गेंदबाज बिपिन थोड़े से महंगे साबित होते हुए। चले, इस बार अच्छी गेंद है, शॉर्ट स्क्वायर लेग, अंपायर के सामने से गेंद को निकाला। 1 रन जरूर मुकम्मल। केतन थोड़ी सी थकावट महसूस कर रहे हैं, उसकी वजह से उन्होंने दूसरा लिया नहीं। मैच गिरफ्त में आ चुका है। अब 14 गेंदों में चाहिए 21 रनों की फिलहाल आवश्यकता है। जबरदस्त यहाँ पर क्रिकेट दोनों टीमों के बीच में। रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रम बनाम एक तरफ आप देख सकते हैं सारांश एंड रियांश 11 जगदम्बा वाकलन, दो टीमों के बीच में स्कोर बना है 43। 14 में चाहिए 21। तेज रफ्तार की गेंद, आप यहां पर लय पकड़ ली है गेंदबाज ने। एक डॉट बॉल सारांश एंड रियांश 11 जगदम्बा वाकलन टीम के लिए काफी इंपॉर्टेंट होगी। एक डॉट बॉल ये मैच में। अब 13 गेंदें बची है मैच और जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता। फॉर्च्यून इवेंट इनके माध्यम से ये टूर्नामेंट कवरेज की जा रही है। अच्छी क्वालिटी, अच्छी गेंदबाजी। चलिए, अंतिम के 3 गेंदों के ऊपर लाजवाब वापसी और इसी के साथ ओवर नंबर समाप्त हो चुका है। टोटल तीसरा। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर बना है 43 रन। जीतने के लिए 12 गेंदे 21 रनों की आवश्यकता। 12 चेंडू 21 धावांची गरज डीजे।
चमचमाती हुई आपको बाइक नजर आ रही है जो नवनाथ शेठ मात्रे उद्योजक इनकी ओर से हमें दी गई है। 2 साइकिल भी आपको नजर आ रहे हैं, जिस साइकिल हमें जेडी शेठ पाटिल, सुनील शेठ पाटिल इनकी ओर से दी गई है। सामने कूलर है, वो कूलर भी हमने दिया गया है चंद्रहास भगवान मात्रे साहब की ओर से। जब पानी की बात करेंगे तो योगेश पाटिल साहब उनकी ओर से पानी की योगदान दी गई है। प्रताप पाटिल साहब इनकी ओर से गेंदें दी गई है इस टूर्नामेंट के लिए। गुलाब भाई त्रिंबक पाटिल इनके स्मरणार्थ दत्तात्रेय त्रिंबक पाटिल साहब इनकी ओर से भी ट्रॉफी दी गई है। संतोष शेठ पाटिल इनकी ओर से ट्रॉफी है। मुकुंद चंद्र मात्रे साहब इनकी ओर से भी ट्रॉफी है। ये सभी ने योगदान दिया है और एक दिन में ये मैदान बना दिया है। सोचो एक दिन में ये क्षमता है इनकी, तो ये कितना बड़ा आयोजन का ताकत है। यानी कि लगभग 2 लाख की ये ट्रॉफी नजर आ रही है। जैसे नई नवेली दुल्हन को सजा जाता है ना जतीन, वैसा ये मैदान सजाया गया है चारों तरफ से। 12 में 21। पहली गेंद ऑन साइड में मोड़ दिया है, फील्डर मौजूद नहीं है। गेंद सीमा रेखा की तरफ जाती हुई अब हमें समझ गया, आपकी बातें समझ गए कि थोड़ा सा रुको रुको, सुपर संडे है कल, कल सब हौशे नौशे गौशे होंगे और कल मात्र धमाका होगा। कल सुपर संडे, कल उपवास नहीं, कल किसको उपवास रहेगा क्योंकि कल सब तरह के लोग आपको नजर आएंगे। ऑफ स्टंप यॉर्कर, कमाल की गेंदबाजी, एक तेरी तो दूसरी मेरी। सोमनाथ गायकर के पास वो ताकत है, वो मैच को जान डाल सकते हैं। अब यहां पर डॉट बॉल की समाप्ति, समीकरण बदलेगा। बची हुई 10 गेंदें और 17 रनों की आवश्यकता। किस्मत मौका जरूर देती है लेकिन आपकी मेहनत अक्सर चौका देती है। यह मेहनत मौका चौका देगी क्या? इस वक्त मौका देगी। मौका है तो चौका है और चौका है तो मौका है। 10 में 17 और लाफली डिलीवरी, सोमनाथ की जबरदस्त वापसी नजर आती हुई। आप यहां से 9 गेंदे 17 रनों की जरूरत है। अकेले केतन कड़ू के बल्ले से 3 छक्के और 4 चौके आ चुके हैं, यानी कि व्यक्तिगत 12 गेंदों में 36 रनों की धुआंधार पारी नजर आती हुई। अर्धशतक ठोकने का मौका है इनके पास और अब तक हमारे साथी स्कोरर जतिन जानकारी दे रहे हैं कि इस टूर्नामेंट में अर्धशतक की अगर बात करेंगे तो लगभग कई सारे खिलाड़ियों ने अर्धशतक ठोके। क्या उनकी वर्णी में ये खिलाड़ी जाएंगे? हवा में गेंद लॉफ किया है, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी डीप में आता हुआ, कोई चूक नहीं, टर्निंग पॉइंट ओवर ये हो सकता है और इंपॉर्टेंट विकेट केतन, बैक टू द पैविलियन, डेंजरस मैन। न गेंदे बची है मेरे ख्याल से टोटल 8 और चाहिए 17 रनों की जरूरत, यानी कि केतन कड़ू को टीम के लिए अब जरूरत थी जब 8 में 17 चाहिए। अब इस वक्त टीम का साथ छोड़कर मैदान से बाहर लौटे होंगे और रात की सांस ली है मैं कहूंगा सारांश एंड रियांशी 11 जगदम्बा वाकलन टीम के कप्तान ने। मेहनत करने पर मिलेगा फल, आज नहीं तो कल मिलेगा जरूर, लेकिन है हिम्मत तो निकल और चल और तोड़ दे इस चुनौतियों के दलदल। और ये तोड़ दिए चुनौतियों को, जो कठिनाइयां आ रही थी उन कठिनाइयों को दूर किया है। मैंने पहले भी कहा था कि वीरेंद्र सहवाग से किसी ने पूछा था कि क्रिकेट में क्या सही है, तब उन्होंने जवाब दिया था, एक है सर सचिन रमेश तेंदुलकर, दूसरा है बुमराह का परफेक्ट यॉर्कर। और युवराज ने भी बता दिया था कि जब तक आपके पास बल्ला है तब तक आपका थाट है, वरना क्रिकेट में आपकी वाट है। अच्छा खेले तो गाली, अच्छा खेले तो ताली माफ कीजिएगा, और खराब खेले तो गाली। और जीवन का भी यही वसूल है, जब तक तुम्हारे पास है पैसा तब तक दुनिया पूछेगी भाई तू है कैसा। आप यहां पर देखेंगे 8 में चाहिए 17, पलटवार किया है टीम जगदम्बा वाकलन ने। और इस बार ऑन साइड में हवा में गेंद, लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद के नीचे। ओ क्या हो रहा है, ये क्या हुआ? ऐसा लग रहा है केला ये जादू टोना रे दादा, केला ये जादू टोना। कैच था फिर छक्का, पाव गिरा, वॉलंटियर्स मौजूद है, 6 रन ठोक दीजिए। जी शिवदास गायकर थे, अच्छे फील्डर है, उन्होंने जज भी किया कैच को। क्या नीचे देखा नहीं कि रेखा के ऊपर उनका पाव गिरा है? वहां पर वॉलंटियर से हमारे तुरंत मेहमान, मेरे ख्याल से वो रोहिंजन के हमारे प्रमोद दादा तो कहीं नहीं, विजय पवार,
साहब वो बिल्कुल पूरी तरीके से आनंद लेते हुए उनकी ओर से ये छक्के का इशारा कमेटी मेंबर से हमारे। ओ क्लीन बॉल, जबरदस्त वापसी, एक तेरी तो दूसरी मेरी, मैच समाप्त होना ही है। अभी भी यहाँ पर बंद लिफाफे में ये मैच है क्योंकि अब 6 गेंदे 11 रनों की जरूरत। छक्का मिला तो 6 में 17 रह सकते थे, अब 6 गेंदों में चाहिए 11 रनों की जरूरत। फॉर्च्यून इव्हेंट की बात करेंगे, राजेंद्र कृष्णा आणि पूर्ण आमची संपूर्ण टीम, अनिकेत आणि त्याच्यानंतर अंकित, भावेश संपूर्ण चांगले आमचे कॅमेरामॅन अंकित, बिल्ला आणि रंगा हे देखील जबरदस्त भूमिका घेत असताना त्यांचे आपण स्वागत करूया। इथे अंकित ऑपरेटिंग करू शकतो परंतु प्रत्येक बॉल त्या कॅमेरामॅनला टिपायचा आहे आणि तो प्रत्येक बॉल क्षणचित्र त्याच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने दाखवत असताना आमचे कॅमेरामॅन दोन्ही पण तुम्ही पाहू शकाल, शुभम आणि भावेश, रंगा और बिल्ला की जोड़ी क्या जबरदस्त यहाँ पर कैमरामैन की भूमिका निभाते हुए। सोच में मोच आती है तो हर रिश्ते में खरोच आती है, अब सोच कैसे होगी। 6 में चाहिए 11, नए बल्लेबाज वरद कडू और उनका साथ देंगे अभिषेक कडू जिन्होंने 4 बनाए। मेरे ख्याल से केपीसी इनामपुरी टीम के कप्तान अभी तक आए नहीं है। चलिए केपीसी इनामपुरी टीम के कप्तान तुरंत टॉस के लिए संपर्क करें। मानस भोईर बॉलिंग मार पर, जिन्होंने शायद केतन का ही कैच आई थिंक ड्रॉप किया था, लेकिन इतना आसान नहीं था उन्हें वो कैच भी पकड़ना। उल्टा घूमकर कोई कैच पकड़ना ये किसी खिलाड़ी को आसान नहीं होता। एफर्ट लाजवाब था, दूसरे एक्शन में उनका वो कैच छूटा, लेकिन अब मानस के ऊपर ये जिम्मेदारियां बनेगी। केतन लौटे हैं मैदान से बाहर, अभिषेक कडू और वरद ये जोड़ी। अभिषेक का पावरफुल हिटर है, इनका अभिषेक का जन्मदिन था मेरे ख्याल से कल या परसों, क्या ऋषिकेश का जन्मदिन था, ऋषि का जन्मदिन था, वो ताबड़तोड़ बल्लेबाज। और चलिए इस बार आप देख सकते हैं अभिषेक कडू मैदान के अंदर, 6 गेंदे 11 की जरूरत यहां पर नजर आती हुई। स्वर्गीय देख सकते हैं निरावंतिताई संतोष मात्रे, माजी सरपंच पिसारवे, इनका दमदार योगदान आज हमारे बीच में नहीं है, लेकिन भावपूर्ण श्रद्धांजलि हम जरूर इस टूर्नामेंट से उन्हें दी गई है। 6 में चाहिए 11, मानस तैयार, वो हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में शॉर्ट पुल करने का प्रयास, मिड विकेट का खिलाड़ी, उससे पहले लॉन्ग ऑन का खिलाड़ी आकर गेंद को उठाया और रनआउट का चांस बन सकता था। और ये क्या कर दिया भाई, ये क्या कर दिया, गेंद गुद्दू गुद्दू करके सीमा रेखा पार, किस्मत का छक्का। ये तो मैं कहूंगा तेलही गेलं तूपही गेलं हाती राहिलं धोपाटणा। जर अतुल बॉल पकडला असता तर कदाचित सहज त्याला लावायचा होता, परंतु हिट करायला गेला आणि हिटच्या नादामध्ये काम फिट झालाय तो रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीम चा। तो 6 रन मिलेंगे, 2 रन चुरा कर लिए, फिर एक्स्ट्रा रन मिले, यानी कि किस्मत का छक्का यहां पर मिला। 5 गेंदे और 5 रनों की जरूरत। गलत क्रिकेट खेल रही है सारांश एंड रियांश 11 टीम। हेलो हेलो जगदम्बा वाकलन, और निश्चित तौर पर यह पलटवार हुआ ये छक्के के साथ। कभी बाजी तुम्हारी तो कभी बाजी हमारी। 6 में चाहिए थे 11, आप 5 में चाहिए 5 रनों की जरूरत। कंपलसरी चेसिंग ये इस टूर्नामेंट का नियम है और कंपलसरी ट्रेसिंग ये इस टूर्नामेंट का नियम है। वाह भाई मजा आया इस मैच में, एक समय लग रहा था ये मैच एक तरफा होगा, लेकिन ये पलटवार करते हुए। तो चलिए इस बार थोड़ा सा उछली हुई गेंद थी और यकीनन इस गेंद के ऊपर डॉट नंबर आता हुआ। आप चाहिए 4 गेंदों में 5 रनों की जरूरत। 1 बाउंस फॉर द ओवर, एक बाउंस का इशारा यहां पर देते हुए आप यहां पर क्या कोशिश कर पाएंगे गेंदबाज, लेकिन अभी भी यहां पर बल्लेबाज के ऊपर दबाव डालने की कोशिश। बड़ा शॉट खेला जरूर है, हवा में गेंद, मिड विकेट और स्क्वायर लेग का खिलाड़ी बहुत दूर है। और शॉट मिड विकेट का खिलाड़ी क्या कर रहा था, आप निकेश जाइए, ये कैच आपको है, वो आप 2 खिलाड़ियों के ऊपर क्यों रुके, आप सामने थे, आपको जज करना आसान था। ये नहीं कि मिड विकेट और स्क्वायर लेग के खिलाड़ी को भी मुश्किलें थी, लेकिन आप सामने हैं 30 सर्कल में, तो ये कैच आपके लिए डेफिनेटली बनता था। चलिए 2 रन मिलेंगे, 2 की मदद से समीकरण बदलेगा।
3 गेंदे और 3 रनों की जरूरत। मैच छोड़ी नहीं है अभी भी वाकलन ने और मैच छोड़ी नहीं है चिंद्रन टीम ने। अभी भी मैच ऑन है। फिर सेट काफी आक्रामक करते हुए विकेट मेकिंग में थोड़ा सा बदलाव करते हुए बैकफुट पॉइंट में डीप पॉइंट में खिलाड़ी जाते हुए शॉर्ट एक्स्ट्रा कवर शॉर्ट मिड विकेट की तरफ एक खिलाड़ी रखा गया है जो सिंगल्स को रोकने के लिए एक फर्स्ट स्लिप में खिलाड़ी है और एक शॉट पाइन लेग विकेटों के पीछे ये फील्ड की व्यू रचना। 3 बॉल 3 की जरूरत। मौका बनेगा। अब आएगा खेल में मजा। पलटवार किया है सारांश एंड रियांश 11 जगदंबा वाकलन टीम ने क्योंकि अब 2 गेंदे 3 की जरूरत। फाइट चलती हुई मैदान के अंदर मानस भोईर ने कमबैक किया है। सोचो वो पहली गेंद के ऊपर अगर जतीन रनआउट का शिकार मिलता वो एक कैच शिवदास गायकर ने वो ठीक पकड़ते तो वो रन 12 नहीं बल्कि 11 बच सकते थे। एक एक गलतियां है वो जरूर आपको बहुत कुछ सिखाएगी क्योंकि अक्सर सभी कमेंटेटर भी कहते हैं कि एक चुनाव में वोट कितना महत्वपूर्ण होता है, अभ्यास में एक मार्क्स कितना महत्वपूर्ण होता है, एक पानी की बूंद कितनी इंपॉर्टेंट होती है और क्रिकेट में एक एक रन कितना इंपॉर्टेंट होता है। ये दिखा दिया। अब ये इसकी कीमत पता चल रही होगी सारांश एंड रियांश 11 जगदंबा वाकलन बी टीम को जो गिरकर उठने की ठानते हैं वही जीत के पन्नों में अपना नाम लिखते हैं। हर कदम पर मुश्किलें मिलेगी जरूर, बस हौसले से उनकी जंजीरों को तोड़ते जाइए। 2 गेंदे 3 रनों की जरूरत। चिंद्रन के समर्थकों की दिल की धड़कनें अब धक धक करती रही होगी तो एक तरफ सारांश एंड रियांश 11 के समर्थकों की दिल की धड़कनें यानी कि वाकलन टीम के समर्थकों की दिल की धड़कनें अब धक 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 ही हो रही होगी। 2 गेंदे 3। ओ खराब फील्डिंग। ये मौका रोक सकते थे। ये गेंद सीमा रेखा पार हाई वोल्टेज कांटे भरे मुकाबले में ये टक्कर हुई थी और आखिरकार जीत मिली रोशन साई स्पोर्ट चिंद्रन। हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक सारांश एंड रियांश 11 जगदंबा वाकलन।